नमस्कार, मी ऋतुषा। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। आणि त्याचबरोबर आपल्याला हा चॅनल कसा वाटतोय हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ कुंभारली जलजीवन योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय आणि या योजनेतून होणारा पाणी पुरवठा हा दूषित आणि दुर्गंधीयुक्त असल्याच्या तक्रारी अनेक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत लोकवर्ण आणि पंचायत समिती मंडणगडकडे केलेल्या होत्या। त्यावरती ग्रामपंचायतीनं पाणी तपासण्याचा निर्णय घेत पाणी नमुने तपासणीसाठी दापोलीमधल्या प्रयोगशाळेमध्ये पाठवले, तेव्हा पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल आलाय। हा अहवाल संशयास्पद वाटला, त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा एकदा पाणी नमुना तपासणीसाठी ठाणे महानगरपालिका प्रयोगशाळेमध्ये पाठवलं, तेव्हा पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आला। त्यामुळे नागरिकांमध्ये आता संतापाची भावना निर्माण झाली आणि पाणी पंचायत समिती पुरवठा विभाग ठेकेदाराला वाचवण्यासाठीच नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करतंय का असा सवाल सुद्धा निर्माण झाला। याबाबत पुन्हा तक्रार दाखल केल्यानं ग्रामपंचायत लोकवर्ण यांनी 6 फेब्रुवारीला ग्रामसभेचं आयोजन करत पाणी पुरवठा विभाग अधिकारी आणि ग्रामस्थ मंडळ व मुंबई मंडळ कुंभारली यांना ह्या विषयावरती चर्चा करण्यासाठी पत्राद्वारे निमंत्रित केलं। या ग्रामसभेमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरं न दिल्यानं आणि संबंधित ठेकेदार आणि सहठेकेदार यांना हे अधिकारी पाठीशी घालतायत असा आरोप करत हर घर नल योजना घोषित करण्यास विरोध करत ह्या योजनेची सखोल चौकशी करावी पंचायत समिती मंडणगड यांना पत्र देत माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत माहिती मागवली आहे। त्याचबरोबर ह्या योजनेतून होणारा पाणी पुरवठा दूषित आणि दुर्गंधीयुक्त असल्याचा फलक मंडळाकडून या ठिकाणी लावण्यात आला। त्याचबरोबर सदर ग्रामसभेमध्ये संबंधित ठेकेदार आणि सहठेकेदार यांना भविष्यात कुठलीही विकास कामं देऊ नये असंही ग्रामस्थांनी एकमुखाने सांगत तसा ठराव या ग्रामसभेत घ्यायला सांगितला। शिवाय सहठेकेदार यांनी केलेल्या अन्य कामांची सुद्धा चौकशी करण्याची मागणी केली। या संबंधीचा पहिला अहवाल उपविभागीय दापोली यांचा आला आहे की पाणी ते दावा क्रमांक 231/2024 हा पहिला अहवाल आहे पाणी पिण्यास योग्य म्हणून। त्याचबरोबर ठीक 20 ते 25 दिवसात त्यांचाच अहवाल येतो, त्याच प्रयोगशाळेचा अहवाल येतो दावा क्रमांक 2/2025चा की पाणी पिण्यास अयोग्य म्हणून। तर एकाच प्रयोगशाळेतून हे 2 अहवाल पाणी पिण्यास योग्य पाणी पिण्यास अयोग्य हे असे कसे येऊ शकतात अशी शंका आम्ही ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये मांडली असता उपविभागीय उपअभियंता यांची थातूरमातूर प्रश्न उत्तरे पाहता आम्हाला पूर्ण संशय झालेला आहे की हे अधिकारी आणि ठेकेदार हे संगनमताने अशा प्रकारची कामं केली जातात, लोकांची दिशाभूल केली जाते आणि सरकारी पैसा जो येतोय त्याचा अपहार केला जात आहे अशी पूर्ण आम्हाला खात्री झालेली आहे। तर आमची मागणी आहे की या अधिकाऱ्यांवर लवकर उच्चस्तरीय तपास व्हावा आणि आम्हाला त्याचा न्याय मिळावा अशी आम्ही मागणी करीत आहोत या ठिकाणी।